हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळी अर्जुनने चैतन्याला त्याच्या रूममध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा चैतन्य अर्जुनला विचारतो की तू रात्रभर झोपला नाहीस का? मी दिलेल्या ऑप्शनचाच विचार करत बसलायस का? मित्रांनो, अर्जुन चैतन्याला हळू बोल म्हणत असतो. तो चैतन्याचं तोंड दाबून धरत असतो. अर्जुनला वाटतं की सायली यांचं बोलणं ऐकेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, नक्की काय ठरवलेस तू मधुभाऊंच्या केसमध्ये? तू केस पुढे ढकलणार होतास ना? काय झालं त्याचं? आणि त्याशिवाय तुला सायली वहिनीच्या मनातलं कळणार कसं? मित्रांनो, तेवढ्यात सायली येतेच आणि हे ऐकून म्हणते, सायली वहिनीच्या मनातलं? तुम्हाला काय बोलायचं आहे का माझ्याशी? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, हा सांगेल तुम्हाला. तेव्हा मग चैतन्य सांगतो, हो हो, अर्जुनला तुम्हाला एका केसबद्दल बोलायचं आहे, त्याला तुमचा सल्ला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, मग विचारा ना. मग अर्जुन सांगतो, हो, आधी कॉफी घेऊन या प्लीज. या चैतन्याची झोप गेली नाही ना अजून? तेव्हा सायली म्हणते, हो हो, आणते. मग सायली दोघांच्यासाठी कॉफी आणण्यासाठी बाहेर जाते. आता इकडे प्रतिमा सकाळी लवकर उठून रूममधली आवरावर करत असते आणि प्रिया अजून झोपलेलीच असते. प्रतिमा आवरत असते तेव्हा आवाज होत असतो, त्यामुळे प्रियाची झोपमोड होत असते. तेव्हा प्रतिमा आवरून रूमच्या बाहेर जाते. मग प्रिया वैतागून उठते. प्रतिमामुळे तिची झोपमोड झालेली असते ना. मग ती म्हणते, काय कटकट आहे या बाईची, लवकर उठते ती उठते आणि मला कशाला उठवते? माझ्या खोलीत मी मस्त 10 वाजेपर्यंत झोपली असते. इकडे बाहेर सगळे चहासाठी बसलेले असतात. तेव्हा रविराज प्रतिमाला विचारतात, प्रतिमा, तुझी झोप तर नीट झाली ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो हो. नंतर सुमन सगळ्यांना चहा आणून देते आणि म्हणते, बरं, नाश्त्याला पोहे करू की थालीपीठं लावू? तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, मी लावते थालीपीठं. मग सुमन म्हणते, तुम्ही कशाला पदर खोचताय लगेच वहिनी? मग प्रतिमा म्हणते, मला हे असं नुसतं बसून राहायला नाही आवडत. मग सुमन सांगते, बरं ठीक आहे, तुम्ही काय ऐकणार नाहीत माझं. इतक्यात प्रिया आवरून येते आणि हे बघून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की प्रिया एवढ्या लवकर कशी काय झोपून उठली. तेव्हा मग रविराज म्हणतात, सूर्य आज पूर्वेलाच उगवलाय ना? तेव्हा नागराजही मग प्रियाची चेष्टा करतो. तो म्हणतो, बहुतेक आज घड्याळ बंदच पडलंय. मग सुमन म्हणते, ही कमाल आहे प्रतिमा वहिनींचीच. त्यांना सवय आहे ना पहाटे उठायची. प्रियामध्ये सुद्धा त्यांचाच गुण आला असेल. तेव्हा मग नागराज म्हणतो, वहिनी आल्यापासून रोज नवीन नवीन चमत्कार होत आहेत. हे खरंय हो की नाही तन्वी? तेव्हा मग सुमन म्हणते, हाच तर आईजवळ असल्याचा फायदा आहे. आपली तन्वी बिचारी आईशिवाय वाढली, पण आता ती इतक्या वर्षांची कसर भरून काढणार आहे. आपल्या तन्वीच्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. मित्रांनो, मग प्रिया मनातल्या मनात म्हणते, माझ्या झोपेला प्रतिमाची दृष्ट लागली ते बघा आधी. या प्रतिमाला ना कुठल्या तरी जंगलात सोडून यायला पाहिजे. इकडे अर्जुन सायलीसमोर चैतन्य जास्तच बोलतो म्हणून त्याला मारत असतो आणि चैतन्य सॉरी म्हणत असतो. या दोघांची चेष्टा मस्करी सुरू असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला कळतंय का, आता केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता? मग चैतन्य म्हणतो, मी काय केले? तूच केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलायस. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी? तर चैतन्य म्हणतो, अरे आता बाथरूममध्ये कोण नाही ना? तर अर्जुन म्हणतो, नाही. मग चैतन्य त्याला सांगतो, आता मला सांग, मधुभाऊंच्या केसबाबत काय ठरवलेस ते? मग अर्जुन म्हणतो, तू परत परत तोच विषय का काढतोस? गप्प बस. मग चैतन्य म्हणतो, कारण तुझा चेहरा बघ भिजलेल्या कोकरासारखा झालाय. मित्रांनो, मग लगेच अर्जुन उठतो आणि आरशासमोर जाऊन उभं राहतो आणि बघतो. इकडे तिकडे चेहऱ्याला बघतो तर काहीच नसतं. तो म्हणतो, अरे काय आहे? काहीच नाही, नॉर्मल आहे. तसं काही नाही वाटत मला. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुला शांत झोप हवी असेल ना, तर पटकन डिसिजन घेऊन टाक. मग अर्जुन विचार करत असतो. इतक्यात सायली कॉफी घेऊन येते आणि या दोघांना कॉफी देते. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांना खुणावत असतात. सायलीला मात्र या दोघांचं काय सुरू आहे हे काही समजत नाही. ती त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा चैतन्य म्हणतो, कॉफी खूप गरम आहे, मला थंड हवी होती. कॉफीला जरा वारा घालून आलो मी. मित्रांनो, चैतन्य काहीतरी कारण सांगून रूमच्या बाहेर जातो. मग सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं. विचारा ना. कोणाची केस आहे? बोला ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, एका गरीब माणसाची केस आली. या गरीब माणसाला ना त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे. म्हणून तो कन्फ्यूज आहे.
खोटं बोललेलं चालेल की नाही, पण डिसिजन घेता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय सायली? तेव्हा मग सायली सांगते, खोटं बोलणं तसं वाईटच आहे, पण जर त्यामागचा हेतू शुद्ध असेल ना आणि त्याचं त्याच्या बायकोवर, कुटुंबावर प्रेम असेल ना, तर अगदी थोडंसं परिस्थितीनुसार खोटं बोलायला काही हरकत नाही. मित्रांनो, हे ऐकून अर्जुनला मनातल्या मनात खूप आनंद होतो. तो खुश होतो. मग सायली म्हणते, हो, पण त्या खोटं बोलण्याचा कोणाला त्रास नको व्हायला. अहो, मदत झाली की नाही माझी? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, थँक्यू, खूप मदत झाली, मी निघतो आता. मग सायली म्हणते, हो, डब्बा तरी घेऊन जा, भरून आणते पटकन. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, वेळ होतोय, मला काम आहे भरपूर. मित्रांनो, अर्जुन डब्बा घेऊन जात नाही म्हणून सायली नाराज होते. आता इकडे नागराज आणि प्रिया बाहेर उभे असतात. तेव्हा नागराज तिला हसून म्हणतो, हॅलो स्लीपिंग ब्युटी, गुड मॉर्निंग. तुझ्या आईला डोक्यावर घेऊन नाचत आलीस ना या घरात, तिनेच तुझी झोप उडवली आता. तेव्हा प्रिया रागाने म्हणते, उगाच टोमणा मारायचा नाही, आधीच इथं डोकं फिरलंय माझं. मी या घरात ऐशोआरामात राहण्यासाठी आले होते. कुठे तो? त्यात त्या किल्लेदारच्या रूममध्ये प्रतिमाचं थोबाड बघत झोपावं लागतंय. तेव्हा नागराज म्हणतो, मग काय प्रॉब्लेम आहे? मग प्रिया सांगते, अहो, मला माझी स्पेस मिळत नाही आणि तिची सेवा करावी लागते ना. काल तर ती म्हणाली, माझ्या लहानपणीच्या आठवणी सांग. म्हणजे कळते का तुम्हाला? ती प्रयत्न करते स्वतःचा भूतकाळ आठवण्याचा, आणि तिला जर भूतकाळ आठवला तर किती महागात पडेल आपणाला, कळते का तुम्हाला? बरं, त्यात किल्लेदार टपकला, तो जुन्या आठवणी सांगायला लागला. तेव्हा नागराज हे ऐकून चिडतो आणि म्हणतो, त्यासाठीच मी सांगत होतो, त्या बाईला इतक्या लवकर घेऊन येऊ नकोस घरी. इथं आली की तिला आठवायला लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, त्याआधी प्रतिमाला गायब करावंच लागेल. तिला किडनॅप केल्यावरच आपण सेफ होऊ. मित्रांनो, आता दोघेही विचार करायला लागतात. आता इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजी व कल्पना बसलेल्या असतात. तेव्हा पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, अगं अस्मिता कुठे दिसत नाही, कुठं गेले? तेव्हा मग कल्पना सांगते की, पूर्णाई, कधी नव्हे ती अस्मिताला आज सासरची आठवण झाली म्हणून ती तिच्या घरी गेली. तेव्हा पूर्णाईंना हे ऐकून आनंद होतो. त्या म्हणतात, अरे वा, किती वेळा तिला सांगितलं जरा स्वतःच्या घराकडे लक्ष दे, पण तिच्या डोक्यातून हे माहेरचं वेळ कधी जाणार आहे कुणास ठाऊक. तेव्हा मग कल्पना म्हणते, जाऊ देत, मी आता त्या बाबतीत विचारच करून सोडून दिले. मित्रांनो, सायली अर्जुनसाठी डब्बा भरत असते आणि ती घेऊन येते. तेव्हा विमल म्हणते, सायली ताई, चहा घेणार का तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, चहा राहू देत आता. आई, मी त्यांच्या ऑफिसला जाऊन पटकन डब्बा देऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, छान, म्हणजे आज पण डब्बा विसरला का अर्जुन? मित्रांनो, पूर्णाजी आणि कल्पना सायलीची चेष्टा करत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, सायलीच्या प्रेमात अर्जुन सगळं विसरतोय. तेव्हा सायली म्हणते, नाही हो आई, आज ते घाईत होते ना, म्हणून घेऊन गेले नाहीत डबा. काही मागवतो असं म्हणालेत बाहेरून, म्हणून मीच म्हणाले, उगाच पोटाचे हाल कशाला. तेव्हा मग पूर्णाजी म्हणतात, हो ग बाई, आणि तू कशाला त्याच्या पोटाचे हाल करून देशील? जा, सावकाश जा, देऊन ये डब्बा. मग सायली अर्जुनला डब्बा देण्यासाठी ऑफिससाठी निघते. इकडे ऑफिसमध्ये अर्जुन चैतन्याला बोलावून घेतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय रे, त्या जाधवच्या केसवर बोलायचं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, अर्जुन आणि सायलीच्या केसवर बोलायचं आहे. मग चैतन्य म्हणतो, अरे बापरे, केस खूप कठीण आहे. मला वाटतंय तुझं लॉचं सगळं शिक्षण या केसवर खर्च होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं अजिबात नाही. तेव्हा चैतन्य सांगतो, पण तुझा मूड आज बऱ्यापैकी चांगला आहे, हे खरं आहे. काय झालं आहे, या केसमध्ये काही पॉझिटिव्ह सापडलं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तसंच समज. मी सायलीला खोटं बोलण्याविषयी विचारलं तर त्या म्हणाल्यात, हेतू व प्रेम खरं असेल ना, तर थोडंसं खोटं बोलायला काही हरकत नाही. तेव्हा चैतन्य खुश होऊन म्हणतो, मग कशाची वाट बघतोयस? अरे, खुद्द सुप्रीम कोर्टाने म्हणजे सायली बहिणीने तुझ्या फेवरमध्ये निर्णय दिलाय. इकडे सायली अर्जुनच्या केबिनमध्ये पोहोचणारच असते. अर्जुनला चैतन्य सांगतो, अरे मला माहिती आहे मधुभाऊंच्या बाबतीत हे चुकीचं आहे, पण सायली बहिणीने दिलेला सल्लाही चुकीचा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण मनात गिल्ट असणारच ना रे. मला आणि सायलीला हे अजिबात आवडणार नाही की प्रेमासाठी मी मधुभाऊंची केस लांबवतोय. मित्रांनो, सायली नेमकं हेच ऐकते.
तिला तर हे ऐकून धक्काच बसतो. ती दरवाजा बंद करते आणि बाहेर येते. ती स्वतःलाच म्हणते, मी काय ऐकलं? हे मधुभाऊंचे केस लांबवत आहेत. यांना मधुभाऊंना सोडवायचंच नाही. मग आत्तापर्यंत जे चाललं होतं ते काय होतं? मित्रांनो, सायली खूप दुखावलेली असते. ती डब्बा न देताच मागे फिरते. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे तू तर म्हणालास उत्तर मिळाले तुला, मग कशाचं गिल्ट आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण सायलीला मी हे का विचारतोय हे माहीत नव्हतं. त्यांनी अगदी इनोसंटपणे मला सल्ला दिला. पण मधुभाऊंच्या बाबतीत असं केलं तर मनात तर गिल्ट राहणारच ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, एक मिनिट, आता ना मीच कन्फ्यूज झालो. तू मधुभाऊंचे केस लांबवतोयस की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सरळ विचारतोयस की मी सायलीला फसवणार आहे की नाही? तुला याचं उत्तर माहीत नाही का चैतन्य? तू जेव्हा माझ्यापुढे हा ऑप्शन ठेवलास तेव्हा मी खूप विचार केला आणि मग मला स्वतःचं उत्तर मिळालं. मी असं खोटं नाही बोलू शकणार. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागामध्ये सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी अर्जुनकडे परवानगी घ्यायला अर्जुनला फोन करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण दोघं एकत्र जाऊ ना? मग सायली म्हणते, नाही, मी एकटीच जाणार आहे. तेव्हा अर्जुनला सायली असं का बोलते हा प्रश्न पडतो. बघूयात आता उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.